निसर्ग चक्राचा अविभाज्य घटक असणारे सर्व प्राणी, जीव, पशु हे मानव जातीवर अवलंबून आहेत की मानवजात इतर सर्व पशूंवर अवलंबून आहे? सर्व पशूंचे अस्तित्व वगळता मानवजात आपलं अस्तित्व टिकवू शकेल का? असे अनेक प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडत असतात। याच आठवड्यात जागतिक प्राणी दिन पार पडला। चला तर मग या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करूया। हे आहे मुंबईतील प्रसिद्ध साकरबाई दिनशॉ पेटीट पशुवैद्यकीय रुग्णालय। साधारणतः 1983 पासून हे पशुवैद्यकीय रुग्णालय भटक्या तसंच पाळीव पशूंचे उपचार करत आहे। इथे कुत्री, मांजर, गाय, बैल, घोडे, म्हशी, कोंबड्या, कबूतर, कावळे असे अनेक प्राणी उपचारासाठी येत असतात। गाय म्हणजे पाय बसवून पडली किंवा एखादा घोडा किंवा बैल शेतामध्ये त्याला काहीतरी काम करताना लागलं वगैरे अशा गोष्टी, किंवा मग प्रेग्नंट गाई आडल्यात, डिलिव्हरी करता प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांना इथे आणलं जातं। ते अशा प्रकारच्या केसेस लार्ज ॲनिमलमध्ये जास्त येतात। प्राण्यांना स्वतःचा आजारपण सांगता आलं नाही तरी त्यांना सुद्धा माणसांसारखेच आजार म्हणजे हार्ट अटॅक, किडनीचे आजार, पॅरालिसिस, यकृताचे आजार होत असतात। अनेक जण आपले पाळीव प्राणी आजारी पडल्यावर याच पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन येतात आणि त्यांच्यावर उपचार करतात। पोटाचं डिसऑर्डर असतं, पाणी भरतं, ऑक्सिजन आणि भेटत नाही, ते झालंय तिला। तर सध्या डॉक्टर बोलले ती सिरियस कंडिशन मध्ये आणि कमीत कमी राहू शकते, चान्सेस कमी आहेत राहण्याचे। हां, थोडी क्रिटिकल आहे। अनेकदा अनेक जण प्राणी येथे घेऊन येतात, मात्र त्यांना उपचारानंतर पुन्हा इथून घेऊन जात नाहीत। तेव्हा या प्राण्यांचे पुढच्या आयुष्याचं पालन पोषणही हेच रुग्णालय करतं। माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांचा वापर करतो, पण प्राणी मात्र माणसावर निस्वार्थीपणे प्रेम करतात। सगळ्यांना प्रेम द्यायला पाहिजे, कारण तुम्ही जितकं प्रेम त्यांना द्याल तेवढंच ते तुम्हाला अगदी व्याजासकट परत करतात। व्याजासकट त्यांच्याकडे कपट बुद्धी वगैरे असं काही नाही आहे, पण ते माणसाला ते म्हणजे समजण्यामध्ये यायला पाहिजे, किंवा ज्याला येत नसेल त्याला समजून देण्याचं कार्य ज्या लोकांना ह्याची महत्ती कळली आहे त्यांनी ते करायला पाहिजे। तर काहीतरी ह्या वर्ल्ड ॲनिमल डेच्या निमित्त आपण काही संदेश देऊ शकतो। आजही माणसाला मानसिक समाधान हे त्यांच्यावर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या प्राण्यांकडूनच मिळतं, असे इथले विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजीव गायकवाड सांगतात। तसंच 2030 सालापर्यंत रेबीज मुक्त देश करण्यासंदर्भात वाटचाल आपण करत असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय। सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन जे मनुष्य मात्राला हवं असतं, तर ते देखील प्राण्यांच्या शिवाय शक्य नाही। हे अनकंडिशनल लव्ह आहे, आणि प्राण्यांचं जे आहे ते तुमची काही प्रॉपर्टीसाठी त्यांची मागणी नसते, हे अनकंडिशनल लव्ह म्हणतात तिथं। तर त्यामुळे तुम्ही किती रागावला असाल काय असाल, तुम्ही घरी गेला की त्यांनी शेपटी हलवली की तुमचा अर्धा शेण जाणार। तेव्हा माणूस आणि पशु यांनी एकमेकांचं अस्तित्व सांभाळून आपल्या आयुष्यात जगलं तरी पृथ्वीचा समतोल राखला जाईल यात शंका नाही। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।